भिंगरी या कवितेवर आधारित 6 प्रश्न आपले लिहून झालेत मुलांना। आता काय करायचंय, पटकन पुस्तक उघडायचे, पृष्ठ क्रमांक 42, त्यावर जे 3 प्रश्न आपले राहिले होते बघा सॉल्व्ह करायचे। त्यातला पहिला प्रश्न म्हणजे अक्षरे जोडा, शब्द वाचा व लिहा, हा आपण नंतर करणार आहोत। आता त्याच्या खालचा जो प्रश्न आहे बघा, पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या, वाचा। पहिल्याच अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे, त्यामुळे गरज नाही सगळे शब्द मी फळ्यावर लिहिले पाहिजेत। अनुस्वाराचे शब्द जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा हे नोटबुकमध्ये लिहायचे। आता पेन्सिल घ्यायची पटकन आणि पुस्तकातच प्रत्येक शब्दातल्या पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे। अनुस्वार द्यायची योग्य पद्धत माहिती आहे ना तुम्हाला? काय करायचंय, पेन्सिल फिरवायची, एकदा अशी गोल फिरवायची आणि पुन्हा एकदा अशी गोल फिरवायची, असा भरीव अनुस्वार द्यायचा आहे। असा पोकळ अनुस्वार द्यायचा नाही, असं करायचं नाही, कळलं? पटकन पेन्सिल घ्यायची हातात, अनुस्वार द्यायला सुरुवात करायची। प्रश्न वाचते बघा, पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या, वाचा। अनुस्वार द्यायचा आणि माझ्या पाठी वाचायचा। पहिल्या शब्दात ब वर अनुस्वार द्यायचा आहे, शब्द तयार झाला बंगला, बंगला। दुसरा शब्द आहे अ वर अनुस्वार, अंग। तिसरा शब्द आहे सु वर अनुस्वार, सुंदर, सुंदर। नंतरचा कु वर अनुस्वार, कुंपण। कुंपण म्हणजे काय? पेन्स। आपला जो परिसर असतो आजूबाजूचा, अंगण असेल किंवा परसबाग असेल, तर त्याच्या भोवती आपण जी भिंत नाही आपण त्याला म्हणू शकत, पण तारेचं कंपाऊंड असतं बघा, म्हणजे कुंपण, किंवा काही काटेरी वनस्पतींचं कुंपण केलेलं असतं, त्याला म्हणतात कुंपण, कळलं? पुढचा शब्द आहे आंबा, आवर अनुस्वार, आंबा। नंतर र वर अनुस्वार, रंग। मग भू वर अनुस्वार, भुंगा, भुंगा। उ वर अनुस्वार, उंच, उंच। अँड द लास्ट वन इज डो वर अनुस्वार, डोंगर, डोंगर। माहिती आहे तुम्हाला डोंगर, कळलं? त्या पुढचा प्रश्न आहे योग्य अक्षरांवर अनुस्वार द्या। मी लिहिलाय फळ्यावर हा प्रश्न बघा, कारण इथे आपल्याला प्रत्येक शब्दातल्या पहिल्याच अक्षरावर अनुस्वार द्यायचा नाहीये। मुळात अनुस्वार कुठे लिहितो हे तुम्हाला माहिती आहे? जेव्हा अक्षराला कोणतंही स्वरचिन्ह न लिहिता आपण अनुस्वार देत होतो, म्हणजे अनुस्वाराचा अक्षरसंच जेव्हा तुम्ही शिकला, तेव्हा त्या अक्षराची जी स्टँडिंग लाईन आहे तिच्यावर आपण अनुस्वार देतो, बरोबर? आता अनुस्वार कुठे कुठे द्यायचा बघा, म्हणजे अक्षराला वेलांटी असेल तर, काना असेल तर एकाना एक मात्रा किंवा नुसती मात्रा असं असेल, म्हणजे स्वरचिन्ह वेगळं जोडलेलं असेल तर अनुस्वार कुठे द्यायचा ते बघूया आपण। योग्य अक्षरांवर अनुस्वार द्या, स लागो स्व, स्व लागताना स्वा। लक्षात ठेवायचं आपण कसं वाचतो। पहिला शब्द आहे आबा। आता हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे, आबा, पण आपल्याला योग्य अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे। मग आवर अनुस्वार आपण दिला, शब्द तयार झाला आंबा। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बावर का नाही? बरोबर, समजा मी आवर अनुस्वार नाही दिला आणि बावर दिला, आबान असा शब्द आहे का? नाही। अर्थपूर्ण शब्द आहे का? नाही, म्हणून बावर अनुस्वार देता येणार नाही। आलं लक्षात? पुढचा शब्द संगीत, संगीत, सवर अनुस्वार, संग, गला दीर्घ वेलांटी, गीत, संगीत। सवर अनुस्वार द्यायचा, कुठे द्यायचा? या स्टँडिंग लाईनवर। आवर देताना आपण या कानावर अनुस्वार दिला, लक्षात ठेवा। आता इथे सुद्धा वेगवेगळ्या अक्षरांवर अनुस्वार देऊन वाचून बघा। समजा सवर नाही दिला अनुस्वार, ईवर दिला, सगींत अर्थपूर्ण शब्द आहे? नाही। सगीतन असा अर्थपूर्ण शब्द आहे का? नाही, म्हणजे सवरच अनुस्वार देऊन अर्थपूर्ण शब्द तयार होतो। तोड, तोडन असं होतंय? नाही। किंवा तोडम असं काही होतंय? नाही। मग तोवर अनुस्वार द्यायचा। कुठे द्यायचा अनुस्वार? ही जी मात्रा दिली आहे की नाही, हिच्या बरोबर राईट साईडला या बाजूने या स्लीपिंग लाईनच्या थोडा वर या मात्रेला टच न करता, स्पर्श न करता
आपल्याला बाजूलाच अनुस्वार लिहायचा आहे. कळले लक्षात? इतकाही लांब लिहायचा नाही की तो ड वर दिसेल, म्हणजे पुढच्या अक्षरावर दिसेल. मात्रेच्या बरोबर बाजूला लिहायचं. कळलं? तोंड, तोंड. नंतर भांडण, बरोबर, भावर अनुस्वार, भांडण. आता तुम्ही देऊन बघा ड वर अनुस्वार आणि वाचा गंमत म्हणून. ण वर अनुस्वार देऊन बघा आणि गंमत म्हणून वाचा. बघा कसे वेगवेगळे उच्चार होतात, पण अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. करवद, कंद्रवद नाही, करणवद नाही, करवंद. बरोबर. काय करवंद म्हणजे? आठवतंय का तुम्हाला? खाल्ली आहेत का तुम्ही करवंद? डोंगराची काळी मैना असं म्हणतात करवंदांना. माहिती का? असं छोटं छोटं फळ आहे, त्याच्यात काळी बी असते. करवंद छान लागतं पिकल्यावर, आंबट गोड, मीठ घालून वगैरे खातात. करवंद. पुढे आनंद नाही, आनंद हो, आनंदन नाही. आनंद म्हणजे न वर अनुस्वार द्यायचा आहे. अर्थपूर्ण शब्द तयार झाला, आनंद. पुढचा हातात तुमच्या लगेच लक्षात आला असेल. बरोबर. सफरचंद. कशावर द्यायचा अनुस्वार? च वर. मुलांनो, अनुस्वाराचं अक्षर आपल्याला उच्चारावरनं कळलं पाहिजे. सफरचंद, चं म्हणजे च वर अनुस्वार. येते लक्षात? नाही लक्षात आले तुमच्या? नक्की कोणत्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे? हा प्रश्न फळ्यावर का लिहिला टीचरांनी? अनुस्वार कोणत्या अक्षरावर द्यायचा आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. मग ते कशावरून कळतं? आपल्या उच्चारावरून कळतं. येते का लक्षात? म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं? वेगवेगळ्या अक्षरांवर अनुस्वार ठेवून बघायचा आणि शब्द वाचायचा. मग त्या अनुस्वाराचं अक्षर तुम्हाला जर बरोबर वाचता आलं तर ते बरोबर आहे. कळलं? सफरचंद. नंतर पतंग, तवर अनुस्वार, तंग, पतंग, पतंग. बरोबर. जंगल, जवर अनुस्वार, जंगल, जंगल. आणि शेवटचा शब्द आहे भुंगा. भुंगा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ब्लॅक बी. हा इन्सेक्ट आहे, 6 पाय असलेला. अशी मोठी माशी असते, जाडजूड अशी काळी, आणि ती ना असं असा आवाज करते आणि लाकूड पकडून त्यात घर करते. भुंगा. काय म्हणायचं त्याला? भुंगा. आलं लक्षात? समजलंय? आता पटकन पुस्तकात फक्त या अक्षरांवर अनुस्वार देऊन घ्या. तोपर्यंत मी तुम्हाला वरचा जो प्रश्न आपला राहिलाय ना, अक्षरे जोडा शब्द वाचा लिहा, तो सांगते. आपल्या पुस्तकात प्रश्न दिलाय, अक्षरे जोडा शब्द बनवा लिहा. पण इथे मी हेडिंग थोडं चेंज केले मुलांना, कारण अक्षर जोडा तर अक्षरे एकमेकांना जोडून जोडाक्षर तयार होतं. त्यामुळे मी तसा प्रश्न लिहिला नाही. त्याऐवजी आपण काय केले? शिवाय जेव्हा आपण ब्रॅकेटमधले प्रश्न लिहिले, ब्रॅकेटमध्ये अक्षरं मी तुम्हाला दिली होती आणि तेव्हा प्रश्न दिला होता, अक्षर जुळवून शब्द बनवावं लिहा, अर्थपूर्ण शब्द बनवावं लिहा. हे हेडिंग थोडंसं चेंज केलंय, कारण प्रत्येक वेळी या प्रश्नात गोलात तुम्हाला एक अक्षर दिलेलं असणारच आहे. त्यामुळे आपण हेडिंग लिहिले, गोलातील अक्षर जोडून, म्हणजे हे गोलात दिलेलं अक्षर जोडायचं, अर्थपूर्ण शब्द बनवा व लिहा. एकाच अक्षराला नाही जोडायचं, आपल्याला इथे अक्षर समूह, अक्षरांचा संच दिला, त्या संचाला हे गोलातलं अक्षर आपल्याला जोडायचंय, जोडवायचंय आणि अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड तयार करायचा, अर्थपूर्ण शब्द बनवायचा. तो तयार झाला की इथे लिहायचा. हा एक प्रकार आपण या आधी सुद्धा शिकलोय. दुसरा प्रकार मी शिकलोय यातला, हा पुस्तकातला असाच्या असा प्रश्न मी लिहिलाय. यातला दुसरा प्रकार आपण काय शिकलोय मुलांना? तर हा गोल इथे शेवटी दिलाय अक्षरांच्या, पण सुरुवातीला गोल आणि नंतर अक्षर, असा प्रकार सुद्धा आपण शिकलोय. बरोबर? आपण त्याची एकदा उजळणी याबरोबर करणार आहोत. पण आता आपण शब्द तयार करून घेऊया. गोल नंतर दिलाय आणि अक्षर आधी दिली, म्हणजे आधी अक्षर घ्यायची आणि मग त्याला गोलातलं अक्षर जोडायचे. आधी अक्षर मग गोलातलं अक्षर. येते लक्षात? हां, शब्द तयार झाला. नंदन. पटकन लिहायचं इथे, नंदन, नंदन. दुसरा चंदन, चंदन. शब्द पटकन बाजूला लिहायचा बघी, चंदन. मग गुंजन, गुंजन.
गला रस्व उकार गु, गुवर अनुस्वार बघा कुठे द्यायचा आहे, गच्या स्टँडिंग लाईन वर. गुंजन, गुंजन मुलीचं नाव. वंदन, वंदन, वंदन म्हणजे नमस्कार, वंदन. नंतर मंजन, मंजन माहिती का तुम्हाला, पूर्वी दात घासण्यासाठी काळं मंजन वापरलं जायचं, बिटकोचं वगैरे. आत्ताही आपण टीव्हीवर ॲडव्हर्टाईज बघतो, लाल दंत मंजन. मंजन, मंजन दात घासण्यासाठी वापरली जाणारी पावडर, मंजन. कुंदन, कुंदन हे सुद्धा मुलाचं मुलीचं नाव असतं मुलांना, कुंदन, कुंदन. नंतर रंजन, रंजन हे सुद्धा काय आहे, मुलाचं नाव आहे किंवा मुलीचंही नाव असू शकतं. रंजन, रंजन. येते लक्षात. नंदन, चंदन, गुंजन, इथे लिहिले आपण वंदन, वंदन, मंजन, मंजन, कुंदन, कुंदन आणि रंजन, रंजन. तुम्ही काय करायचं, हे सगळं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे बोर्डवरचं दिसलं नाही किंवा मी बोर्ड पुसला तरी पुस्तकात बघून हे तुम्ही लिहू शकताय. पटकन काय करायचं आहे, पुढचा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. गोलातील अक्षर जोडून अर्थपूर्ण शब्द बनवावं लिहा आणि हा पूर्ण प्रश्न कॉपी करून घ्यायचा आहे. गोलातील अक्षर जोडून अर्थपूर्ण शब्द बनवावं लिहा मधला हा दुसरा प्रश्न. पहिल्यांदा आपण काय बघितलं, पहिला प्रश्न गोल आपण इकडे लिहिला होता, आधी अक्षर होती, मग गोलातलं अक्षर आपल्याला त्याला जोडायचं होतं. आता आधी गोल दिलाय आणि मग इकडे अक्षर दिली, म्हणजे काय करायचं, आधी गोलातलं अक्षर घ्यायचं, मग ही अक्षरं जोडायची आणि शब्द बनवायचा. बघा मुलांनो, गंमत म्हणून खेळ खेळताना असे अनेक प्रश्न तुम्हाला तयार करता येणार आहेत. किंवा तुम्ही आपण बघा असं 10 मार्क 20 मार्क असा खेळ खेळतो बघा, नाव गाव फळ फूल असा खेळतो की नाही, त्यात सुद्धा याला मार्क देऊ शकतो आपण की शेने सुरू होणारे खूप सारे शब्द किंवा शेने शेवट होणारे खूप सारे शब्द. आपल्याला सुरुवात होणारे आणि शेवट होणारे हा जो प्रश्न लिहिलाय, दिलेल्या अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे, सुरुवात व शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले अनेक शब्द लिहा. तसाच हा सुद्धा एक प्रकार आहे शब्दांवर आधारित प्रश्नांचा. आले लक्षात. या प्रश्नात काय करायचं, आपल्याला गोलातलं अक्षर आधी घ्यायचे, मग हे अक्षर जोडायचे, शब्द बनवायचा आहे अर्थपूर्ण आणि मग लिहायचं आहे. शेवया, शेवया आहे का असा शब्द? हो, मला शेवयांची खीर फार आवडते, मी शेवयांचा उपमा सुद्धा खाते. शेवया. कळलं. शेजारी, शेजारी, शेजारी म्हणजे नेबर, आपल्या शेजारी राहणारे, घराच्या बाजूलाच राहणारे ते आपले शेजारी, नेबर. नंतरचा शब्द शेतकरी, शेतकरी. फार्मर, शेतात काम करणारा शेतकरी, फार्मर. शेळी, शेळी म्हणजेच कोण? बकरी. बकरीला समानार्थी शब्द आपण शिकतोय की नाही, समानार्थाचे शब्द. बकरी, शेळी. मग शेकोटी, बाहेर खूप थंडी पडलेली असते थंडीच्या दिवसात आणि आपण जर घराच्या बाहेर असू असे कुडकुडत असतो, मग काय करतो, सुकलेला पाला पाचोळा गोळा करतो, काड्या कामट्या गोळ्या करतो आणि मग शेकोटी पेटवतो. माहिती आहे तुम्हाला, शेतात राहणारे किंवा घराबाहेर कुठे पहारा देणारे असे जे थंडीत बाहेर असणारी जी लोक असतात ती बऱ्याचदा शेकोटी पेटवतात. किंवा आपणही गेलो समजा थंडीत पिकनिकला, तर तिथे आपणही शेकोटी पेटवतो, शेकोटीच्या भोवती फेर धरतो, छान छान गाणी गातो, शेकोटी. मग शेपू, शेवटचा शब्द शेपू. ही काय आहे? पालेभाजी आहे, शेपू. तुम्ही कसं लिहायचंय मुलांना? पहिला प्रश्न तुम्ही लिहून घेतलाय, त्याच्या खालीच हा दुसरा प्रश्न लिहायचा. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न वेगळा वेगळा का दाखवते, कारण तुम्हाला शब्द कसे लिहायचे, हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे हे कळलं पाहिजे म्हणून. पहिला प्रश्न तुम्ही वर लिहिलाय, त्याच्या खालीच हा दुसरा प्रश्न पटकन लिहून घ्यायचा, मार्जिनच्या जवळून गोल आखायचा आहे, त्याच्या पुढे हे प्रत्येक ओळीत लिहायचंय मुलांना. ही तुमची सिंगल लाईन आहे, ही बघा, ही सिंगल लाईन आहे अशी, त्यामुळे प्रत्येक ओळीत एक एक शब्द लिहायचा आणि मग त्याच्या पुढे हे सगळे तयार होणारे शब्द लिहायचे.
पटकन हा दुसरा प्रश्न कॉपी करून घ्या, मग तिसरा नव्याने प्रश्न तुम्हाला सांगतो. आता काय केलंय बघा, मी मध्यभागी गोल लिहिलाय, गोलात एक अक्षर लिहिलंय. या अक्षराच्या म्हणजेच गोलाच्या या बाजूलाही काही अक्षरं दिली आहेत आणि या बाजूलाही काही अक्षरं दिलेली आहेत. म्हणजेच काय, तर हे अक्षर शेवटी जोडून सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत आणि शब्दाच्या सुरुवातीला हे अक्षर घेऊन सुद्धा अनेक अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत. काहीही कठीण नाहीये. आपण जसं यापूर्वी केलंय तसंच करायचं. आधी फक्त ही साईड बघायची, आधी फक्त ही साईड बघायची, शब्द तयार करायचे. मग फक्त ही साईड बघायची आणि शब्द तयार करायचे. मग सुरुवातीला आपण इथून एवढीच बाजू घेऊया, शब्द तयार करूया. बघा शब्द कोणते तयार होत आहे, सैनिक. सैनिक म्हणजेच सोल्जर. माहिती आहे तुम्हाला, शब्द लिहिला मी इकडे तयार झालेला बाजूच्या जागेत, सैनिक, सैनिक. दुसरा शब्द चाक. चाक म्हणजेच व्हील, गाडीचं चाक. माहिती आहे तुम्हाला, सायकलचं चाक. पालक. पालक म्हणजे पॅरेंट्स. पालक, पालक. नंतर गायक. गायक म्हणजे गाणारा, सिंगर. पण जर पुरुष असेल, मेल असेल तर गायक म्हणतात आणि जर फिमेल असेल तर गायिका म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणजे या ला रस्व विराठी, गायिका. आलं लक्षात आलं. आता ही बाजू तर पूर्ण झाली आपली. किती शब्द तयार झाले, 4. 1 2 3 4. सगळे शब्द बघा मोजून घ्यायचे, 1 2 3 4. सगळे शब्द तयार झाले. आता आपण इथून पुढची बाजू बघायची आणि शब्द तयार करायचे. म्हणजे गोलातलं अक्षर आधी घ्यायचं, मग त्याला ही अक्षरं जोडायची आणि शब्द तयार करायचा. मग कोणता शब्द तयार होतोय, पहिला कपाट. गोलातलं अक्षर आधी घेतलं म्हणून क ने सुरू होणार, क पा ट, कपाट, कबड. माहिती तुम्हाला. दुसरा शब्द क पा ळ, कपाळ. कपाळ म्हणजे फोरहेड. दाखवा मला कुठे तुमचं कपाळ. हे कपाळ, त्याला म्हणायचं फोरहेड, कपाळ, जिथे आपण कुंकू लावतो. नंतर कबूतर. कबूतर पक्षी आहे हा, कबूतर. हे पण माहिती आहे तुम्हाला. म्हणजे माहीत असलेले शब्द असतात मुलांना बऱ्याचदा, फक्त आपल्याला ते अक्षर योग्य ठिकाणी जोडून तयार करायचे असतात. नंतर कवठ. कवठ. कवठ काय आहे सांगा मला. फळ आहे, बरोबर. हे कवठ हे फळ आपण बघितलं. कोणत्या वेळेत बघितलं, एकमेकांशी बोला. कवठ आठवतंय का. कवठ. किती शब्द तयार झाले आपले, 8. 1 2 3 4 5 6 7 8. हे 4 आणि हे 4 असं टॅली करायचं. आपण सगळी अक्षरं व्यवस्थित वापरून शब्द तयार केले की नाही हे टॅली करायचं. आता तुम्हाला यासाठी बरीच जागा लागणार आहे, मॅनेज करायचंय. मार्जिनमध्ये बरोबर प्रश्न तिसरा लिहायचा आहे. हे मार्जिनच्या जवळून लिहायचं आणि थोडी जागा सोडून आधी हवं तर हे नंबर्स लिहून घ्या, किती जागा लागणार आहे तुम्हाला शब्द लिहायला, आणि मग हे ड्रॉ करा. आले लक्षात. आता यावर आपण थोडासा होमवर्क करणार आहोत. गोलातील अक्षर जोडून अर्थपूर्ण शब्द बनवावं लिहा. यातलं पहिलं, दुसरं आणि तिसरं ही 3 उदाहरणं आपण एक पुस्तकातील ते धरून 3 अशी 3 उदाहरणं आपण लिहिली. आता त्यातलाच 4थं, 5वं आणि 6वं ही 3 उदाहरणं मुलांना तुम्हाला सॉल्व्ह करायची. मी फळ्यावर प्रश्न लिहिलेले, तुम्ही तसेच्या तसे वहीत लिहून घ्या आणि मग तयार होणारे शब्द त्याच्या बाजूला लिहायचे. म्हणजे आधी 4था लिहायचा, बाजूला शब्द लिहायचे, म्हणून तुम्ही त्याच्याच शेजारी हा 5वा प्रश्न कॉपी करायचा नाही. 4थ्याच्या खाली कळले. 4था, 5वा, 6वा असे 3 एकाखाली कॉपी करून घ्या आणि मग अर्थपूर्ण शब्द तयार करून